संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। फरार कृष्ण आंधळेने कराड विष्णू चाटेला फोन केले अशी देखील माहिती आता देण्यात आलेली आहे। घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। युक्तिवाद सुरू झालेला आहे। फरार कृष्ण आंधळेने कराड विष्णू चाटेला फोन केला। तिरंगा हॉटेलमध्ये कराड याच्यासह इतर आरोपींची बैठक झाली असं देखील युक्तिवादादरम्यान उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। सुदर्शन घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि तिरंगा हॉटेलमध्ये या संदर्भात आरोपींची बैठक झाल्याचंही युक्तिवादादरम्यान निकम म्हणाले। गँग लीडर सुदर्शन घुले त्याला कराडने गाईड केलं असं युक्तिवादादरम्यान निकम यांनी म्हटलंय आणि 1 डिसेंबरला तिरंगा हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याचं देखील उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। तर फरार कृष्ण आंधळेने कराड आणि विष्णू चाटेला फोन केलेले अशी माहिती देखील त्यांनी युक्तिवादादरम्यान दिली। काय युक्तिवाद तो पाहूया। तिरंगा हॉटेलमध्ये कराड याच्यासह इतर आरोपींची बैठक झाल्याचं उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। सुदर्शन घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचंही निकम म्हणाले। संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने गाईड केल्याचं उज्ज्वल निकम म्हणतात। गँग लीडर सुदर्शन घुले त्याला कराडने गाईड केलं असं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। वाल्मिक कराडने गाईड केल्याचं सीडीआर मधूनही समोर आल्याचं निकम म्हणाले। कृष्ण आंधळेने कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता असं देखील युक्तिवाद दरम्यान वक्तव्य निकम यांनी केलंय। सध्या ही सुनावणी सुरू झाली आहे। याचे सगळे अपडेट क्षणाक्षणाचे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मारहाणी सुदर्शन घुले हा गँग लीडर आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। तर गँग लीडर सुदर्शन घुले याला कराडने गाईड केलं असंही उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलंय। सुनावणीचे अपडेट्स आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सुनावणीला सुरुवात झालेली आणि या संपूर्ण प्रकरणात कराडनेच गाईड केल्याचा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे। तिरंगा हॉटेलमध्ये कराडच्या आरोपींसोबत बैठक झाली। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि मारहाणी सुदर्शन घुले हा गँग लीडर आहे आणि या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यांनी गाईड केले असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। सीडीआर मधून देखील त्याचं समोर आल्याचं निकम म्हणाले। कृष्ण आंधळेने कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। घुलेनं अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या जुळलेत। सध्या दत्ता, युक्तिवाद नेमका काय सुरू आहे? नक्कीच या ठिकाणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपलेला आहे। त्यांनी दोषारोपपत्रातले महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडलेले आहेत आणि आता आरोपीच्या वकिलांकडून जे आहे या ठिकाणी युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। आरोपीच्या वकिलांकडून ज्या त्यांनी जी काही आरोपपत्रांची त्याचबरोबर जबाबांची मागणी केली होती त्या सगळे जबाब वगैरे त्यांना पुरवण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करण्यात आलेली आहे। त्यांना पुरवण्यासंदर्भात आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सगळे म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपी जे पत्र होतं त्या आरोपीच्या वकिलांना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आरोपीचे वकील जे आहेत विकास खाडे यांच्याकडून सध्या युक्तिवादाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। यामध्ये मास्टर माइंड जो आहे तो वाल्मिक कराड असल्याचाच उल्लेख जो आहे तो उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे। मात्र गँग प्रमुख जो आहे तो सुदर्शन घुले म्हणजे हा सगळा प्रकार जो कट रचला तो वाल्मिक कराड यांनी रचला आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरती ऍक्टिव्हिटी जी आहे सुदर्शन घुले यांनी केल्या। मर्डर असेल किंवा त्या ठिकाणची क्रूर हत्या असेल हे सगळे प्रकार सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगने केले। मात्र हा संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड जो आहे तो वाल्मिक कराड असल्याचंच या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि आता आरोपीच्या वकिलांकडून पुन्हा या ठिकाणी आर्ग्युमेंटला सुरुवात झालेली आहे। आरोपीचे वकील काय मांडणी करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं। चार्जशीट मधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्यासोबतचे जे काही पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कमपणे सध्या तरी मांडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्यामध्ये सुदर्शन घुलेने ते सगळे क्राईम जो आहे तो केलेला आहे आणि त्याचं नियोजन जे आहे ते वाल्मिक कराडने केलं होतं अशा स्वरूपाची भूमिका उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडलेली आहे। नक्कीच आता असेच फोनवर आपल्या सोबत राहा। सध्या उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे। मात्र आपल्या युक्तिवादादरम्यान उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात घटनाक्रम देखील मांडल्याचं कळतंय। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात संपूर्ण घटनाक्रम मांडलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात कराडनेच गाईड केलं असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। एवढंच नाही तर सुदर्शन घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली असं देखील युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झालेली। गँग लीडर सुदर्शन घुले आणि त्याला कराडने गाईड केलं असं युक्तिवादादरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। 1 डिसेंबरला तिरंगा हॉटेलमध्ये बैठक झाली होती। सुदर्शन घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण
मारहाण केली असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो मांडलेला आहे। आता उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। बीड हत्या प्रकरणी निकम यांनी काय युक्तिवाद केला पाहूया। तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झाली होती असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचंही उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादात दरम्यान म्हटलं। या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यांनी गाईड केलं असं उज्ज्वल निकम म्हणतायत।